नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमित मुरलीधर चव्हाण. मी डबल MA BEd आहे. मासूम मुंबई या संस्थेतर्फे विविध विषयांचे व्हिडिओज बनवले जात आहेत. इंग्रजी याही विषयाचे व्हिडिओज बनवले जात आहेत. आपण इंग्रजी हा तुलनात्मकदृष्ट्या कठीण वाटणारा विषय, परंतु अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या संदर्भाबद्दल काही व्हिडिओज बनवणार आहोत. तर तुम्ही निश्चितच या सगळ्या व्हिडिओचा लाभ घ्याल आणि इंग्रजी हा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा पेपर तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा बाळगतो. आता आपण सुरुवात करूया. इंग्रजी हा तुलनात्मकदृष्ट्या जरी कठीण वाटणारा विषय असला तरी त्यामध्ये असे काही प्रश्न आहेत की आपण ते अधिक सोप्या पद्धतीने शिकू शकतो आणि आपल्याला त्याची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीनेही सोडवता येणं शक्य आहे. तर आपण यातील काही प्रश्न चांगल्या पद्धतीने कसे सोडवता येणं शक्य आहे, सोप्या पद्धतीने कसं सोडवता येणं शक्य आहे आणि इंग्रजी हा विषय आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीने पेपर कसा लिहिता येईल या संदर्भामध्ये आपण आता काही ट्रिक्स बघणार आहोत. चला तर मग आपण या ट्रिक्स बघूया. इंग्रजी हा 80 मार्काचा पेपर आहे, प्लस ओरल ही आपली 100 मार्काची. अशा पद्धतीने यावर्षी इयत्ता 10वी साठी इंग्रजी हा विषय 100 गुणांचा आहे. आपल्याला जो बोर्डाचा पेपर लिहायचा आहे हा 80 गुणांचा लिहायचा आहे. हा 80 गुणांचा जो पेपर आहे हा एकूण 7 प्रश्नांमध्ये विभागण्यात आलेला आहे. यातील सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी. यामध्ये प्रत्येक प्रश्न 2-2 मार्कांचा असतो आणि आपल्याला तो अधिक सोप्या पद्धतीने आपल्याला तो सोडवता येणं शक्य आहे. यामध्ये 2 सेक्शन्स आहेत, ए आणि बी. ए भाग आहे हा 8 गुणांचा आहे आणि बी हा 2 गुणांचा आहे. असा ए आणि बी असे मिळून 10 गुणांचा हा पहिला प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण या पहिल्या प्रश्नामध्ये जो हा ए सेक्शन आहे हा ए सेक्शन आपण बघणार आहोत. हा एकूण 8 गुणांचा आहे. या 8 गुणांसाठी एकूण 6 प्रश्न विचारण्यात आलेले असतात. या 6 पैकी आपण कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. असे एकूण ए सेक्शन जो आहे हा 8 गुणांचा असतो. या ए सेक्शन मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे हा कंप्लीट द वर्ड्स. आताच मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये असणारे जे 6 प्रश्न आहेत हे प्रत्येक प्रश्न 2 गुणांचे आहेत. याच्यामधला हा जो पहिला प्रश्न आहे कंप्लीट द वर्ड्स हा 2 मार्कांसाठी आहे आणि याच्यासाठी यामध्ये एकूण 4 शब्द विचारण्यात आलेले असतात. प्रत्येक शब्द हा अर्ध्या गुणांचा असतो. याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर प्रत्येक दिलेल्या 4 शब्दांमध्ये एक अल्फाबेट म्हणजेच लेटर हे मिसिंग असतं आणि आपल्याला ते भरायचं असतं. यामध्ये जे आपण उदाहरण म्हणून इथे फळ्यावरती एक शब्द लिहिलेला होता SCH-OL. यामध्ये आपण ओ हे लेटर भरलं आणि आपल्या हातात असलेला जो ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन आहे यानेच आपल्याला त्याला अंडरलाईन करायची आहे. आणि अशा पद्धतीने पहिला शब्द SCHOOL अशा पद्धतीने आपण हा पहिला शब्द लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला असे 4 शब्द देण्यात येतील आणि त्याच्यामध्ये एक एक लेटर भरून आपल्याला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. यानंतर लँग्वेज स्टडी मध्ये दुसरा आणि अगदी सोपा असा असणारा प्रश्न आहे तो म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर. हाही प्रश्न 2 गुणांचा आहे
अल्फाबेटिकल ऑर्डर याला अजून दोन नावं आहेत, एबीसीडी ऑर्डर किंवा डिक्शनरी ऑर्डर. आपण बघूया हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येणं शक्य आहे आणि आपल्याला ह्याचे पूर्णच्या पूर्ण 2 गुण मिळतील. अल्फाबेटिकल ऑर्डर एकूण 2 प्रकारे विचारली जाते. यामध्ये 4 शब्द देण्यात येतात आणि याच्यामध्येही 4 शब्द देण्यात येतात. या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की या पहिल्या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये देण्यात आलेले जे 4 शब्द आहेत हे वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होतात आणि ही जी दुसरी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे याच्यामध्ये देण्यात येणारे 4 शब्द हे एकाच अक्षराने सुरू होणारे येतात. चला तर मग आपण बघूया की हे दोन्ही प्रश्न अधिक सोप्या पद्धतीने कसे सोडवता येणं शक्य आहे. सर्वप्रथम आपण हा जो पहिला प्रकार आहे अल्फाबेटिकल ऑर्डरचा तो आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हा जो पहिला प्रकार आहे याच्यामध्ये देण्यात येणारे 4 शब्द हे वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे येतात. उदाहरण म्हणून आपण एक प्रश्न बघत आहोत. यामध्ये मी 4 शब्द लिहिलेले आहेत, स्कूल, टेबल, ॲपल आणि क्लाइंब. पहिल्या शब्दामध्ये सुरुवात ही एस या अक्षराने झालेली आहे. दुसरा शब्द आहे टेबल, याची सुरुवात टी या अक्षराने झालेली आहे. तिसरा शब्द ॲपल, याची सुरुवात ए या अक्षराने झालेली आहे आणि चौथा शब्द आहे क्लाइंब, याची सुरुवात सी या अक्षराने झालेली आहे. मग आपल्याला आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच डिक्शनरी किंवा एबीसीडी ऑर्डर, तर आपण याचा क्रम कसा लावू शकतो, तर एबीसीडी प्रमाणे जर विचार करायचा म्हटला तर सगळ्यात पहिल्यांदा येणारं याच्यामधलं अक्षर आहे ए आणि म्हणून आपल्याला याचं उत्तर लिहित असताना म्हणजेच याचा क्रम लावत असताना सगळ्यात पहिला शब्द घ्यायचा आहे तो म्हणजे ॲपल. पहिला शब्द घेऊन झाला ए. ए नंतर बी येतो, परंतु आपल्याकडे असलेल्या 4 शब्दांमध्ये बी पासून सुरू होणारं कोणतंही अक्षर नसल्या कारणाने आपण बी नंतर सी कडे पुढे जाणार आहोत. इथे आपल्याला सी पासून सुरू होणारा शब्द मिळतोय तो आहे क्लाइंब आणि म्हणून आपण ॲपल नंतर पुढचा शब्द लिहितोय क्लाइंब. यानंतर सी नंतर आपण पुढे बघणार आहोत डी, परंतु आपल्याकडे असलेल्या 4 शब्दांमध्ये कुठेही डी पासून सुरू होणारा शब्द नसल्या कारणाने आपण डी नंतर ई, एफ, जी अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. यानंतर आपल्याला पुढचा शब्द मिळतोय तो म्हणजे स्कूल आणि म्हणून क्लाइंब नंतर आपण शब्द पुढचा लिहितोय स्कूल. आणि विद्यार्थी मित्रांनो, 4 शब्दांपैकी 3 शब्दांचा क्रम मिळालेला आहे, म्हणजेच राहिलेला शब्द टेबल. हा टेबल आपण शब्द इथे लिहिला. अशा तऱ्हेने आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हा जो पहिला प्रकार आहे हा आपण अशा तऱ्हेने सोडवलेला आहे. यानंतर अनेक वेळेला विद्यार्थ्यांना तुलनात्मक दृष्ट्या कठीण जाणारा जो प्रश्न आहे तो अल्फाबेटिकल ऑर्डर मधली हा जो दुसरा प्रकार आहे तो हा नक्की प्रकार काय आहे, तर याच्यामध्ये सुद्धा 4 शब्द देण्यात आलेले आहेत, परंतु हे 4ही शब्द एकाच अक्षराने सुरुवात होतात. चला तर मग आपण याचंही एक उदाहरण बघूया. इथे आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मधील जो दुसरा प्रकार आहे तो आपण बघत आहोत. यामध्ये 4 शब्द मी इथे फळ्यावरती लिहिलेले आहेत, स्ट्रॉंग, स्ट्रीट, स्ट्रिक्ट आणि स्ट्रक. आता अत्यंत सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवता येणं शक्य आहे, तर त्याच्यासाठी आपण एक ट्रिक बघूया. याच्यामध्ये देण्यात आलेले जे 4 शब्द आहेत ते आपण एकाखाली एक लिहून घेणार आहोत.
या चारही शब्दांचं वैशिष्ट्य असं आहे की हे देण्यात आलेले 4 शब्द एकाच अक्षराने सुरुवात होत आहेत. चला तर मग बघूया की हा प्रश्न कसा सोडवता येणं शक्य आहे. या चारही शब्दांमध्ये एस आहे, म्हणजेच समान शब्द आहे, समान अक्षर आहे, म्हणून आपण पुढच्या लेटरकडे गेलो. पण येथे सुद्धा आपल्याला चारही अक्षर अगदी समान मिळाली, म्हणजे सेम मिळाली, म्हणून आपण अजून पुढच्या लेटरकडे गेलो. इथे सुद्धा आपल्याला आर हे समान अक्षर मिळालं आणि म्हणून आपण अजून पुढे गेलो. असं पुढे आपण कुठपर्यंत जाणार आहोत, तर जोपर्यंत आपल्याला वेगवेगळी अक्षरं मिळत नाहीत. इथे मात्र आपल्याला चौथ्या रो मध्ये, चौथ्या कॉलम मध्ये मात्र आपल्याला वेगळी अक्षरं मिळालेली आहेत. इथे आपल्याला ओ हे अक्षर मिळालेलं आहे, इथे आपल्याला ई हे लेटर मिळालेलं आहे, इथे आपल्याला आय हे लेटर मिळालेलं आहे आणि इथे आपल्याला यू हे लेटर मिळालेलं आहे. आता एबीसीडी प्रमाणे, म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर किंवा डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे आपल्याला जर याचा विचार करायचा म्हटला, तर सगळ्यात पहिलं लेटर आपल्याला ई हे मिळेल, म्हणून आपण याला 1 नंबर दिला. त्यानंतर दुसरं अक्षर आय, तिसरं ओ आणि चौथं अर्थातच यू हे अक्षर आपल्याला मिळालं आणि म्हणून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या चारही शब्दांचा क्रम लावता येणं शक्य झालं. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिला जो शब्द मिळाला तो स्ट्रीट, दुसरा शब्द आपल्याला मिळालाय तो स्ट्रिक्ट, तिसरा शब्द आपल्याला मिळालाय स्ट्रॉंग आणि अर्थातच राहिलेला शेवटचा शब्द म्हणजेच चौथा शब्द हा आपल्याला मिळालेला आहे स्ट्रक. चला तर मग आपण ह्या क्रमाने लिहून घेऊया. पहिला शब्द आपण लिहून घेतला स्ट्रीट, दुसरा शब्द आपण लिहून घेतलाय स्ट्रिक्ट, तिसरा शब्द स्ट्रॉंग आणि चौथा स्ट्रक. विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहायला ज्या वेळेला आपण सुरुवात करू त्याच वेळेला दुसराच असणारा हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला याचे पैकीच्या पैकी मार्क्स म्हणजेच पूर्ण मार्क्स मिळवता येणं शक्य आहे.